शेतकऱ्यांच्या हक्काचे कोट्यवधी रुपये लाटण्यात आल्यामुळे जालना जिल्ह्यात नुसते घोटाळे सुरू आहेत की काय असा प्रश्न जनतेला पडला आहे। नमस्कार, मी परवेश पठाण आणि आपण पाहत आहात एल्गार न्यूज। शासनाने जालना जिल्ह्यात अतिवृष्टी पूर्व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अनुदानावर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी डल्ला मारला असून शेतकऱ्यांच्या हक्काचे कोट्यवधी रुपये हडप करण्यात आले आहेत। त्यामुळे जालना जिल्ह्यात नुसते घोटाळे सुरू आहेत की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे। सन 2022-23 मध्ये अतिवृष्टी, पूर व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। या नुकसानीपोटी शासनाकडून कोट्यवधी रुपये मंजूर झाले होते। सदरील अनुदानापैकीच मोठ्या रकमेवर काही अधिकाऱ्यांनी डल्ला मारल्याचे नुकतेच समोर आले आहे। प्राथमिक चौकशीमध्ये संबंधित काही तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी तहसीलदारांचे लॉगिन व पासवर्ड वापरून अनुदान वितरणात गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे। एकाच शेतकऱ्याच्या नावावर वेगवेगळे विके नंबर तयार करणे, तसेच बोगस नावे ॲड करणे, जमीन नसताना किंवा फळबाग नसलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान मंजूर करणे असे अनेक कारनामे करून शासनाची फसवणूक करून अनुदानावर डल्ला मारण्यात आला आहे। प्राप्त माहितीनुसार सदरील घोटाळा 50 कोटीचा सांगण्यात येत असला तरी घोटाळ्याची रक्कम वाढण्याची शक्यता आहे। सदरील घोटाळा लक्षात आल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली असून समितीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने गोपनीय चौकशी सुरू केली असून आतापर्यंत अंबड व घनसंगी तालुक्यातील असंख्य गावांची चौकशी झाल्याचे सांगितले जात आहे। मात्र घोटाळ्याची व्याप्ती पाहता जिल्ह्यातील इतर तालुक्यात सुद्धा अनुदान वाटपाची चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे। आता प्रश्न उपस्थित होतो की शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे काही तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक व इतर अधिकारी लाटत असताना संबंधित कार्यालयातील प्रमुख अधिकारी झोपा काढत होते का? जर तहसीलदारांचे लॉगिन ID व पासवर्ड वापरून एवढ्या मोठ्या प्रमाणावर घोटाळा किंवा अपहार करण्यात येत होता तर कोणाचेच कसे लक्षात आले नाही? तहसीलदारांना आणि SDM यांना सदरील घोटाळ्याची काहीच कल्पना नव्हती का? बनावट शेतकरी दाखवण्यात येत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी यादीची शहानिशा का केली नाही? या घोटाळ्यात फक्त काही तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक हे जबाबदार आहेत की त्यांच्यापेक्षा वरिष्ठ असलेले कोणी अधिकारीसुद्धा बसल्या जागी मलाई खात होते? याचाही तपास होणे आवश्यक आहे। जालना जिल्ह्यात हरघर घोटाळा समोर आलेला असतानाच परतूर तालुक्यात शिक्षकांच्या पैशांवर डल्ला मारल्याचा दुसरा घोटाळा समोर आला होता। या घोटाळ्यांची चर्चा होत असतानाच आता शेतकऱ्यांच्या अनुदानावर दरोडा टाकून मोठा घोटाळा केल्याचे समोर आले आहे। एकामागून एक घोटाळे समोर येत असल्याने जालना जिल्ह्यात नुसते घोटाळे सुरू आहेत की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे। त्यामुळे आता नुसता चौकशीचा फारच नव्हे तर प्रामाणिक, निष्पक्ष आणि जलद गतीने तपास पूर्ण करण्याची आवश्यकता आहे। एवढंच नव्हे तर या घोटाळ्याच्या मुळाशी जायला हवे। जे कोणी यात दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, त्यांच्याकडून रक्कम वसूल करून त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत। नसता असेच घोटाळे होत राहिल्यास जालना जिल्हा हा घोटाळ्यांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध होण्यास उशीर लागणार नाही। धन्यवाद।